नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये एमबीए सीईटी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं सेशन मी घेऊन आलेलो आहे. लॉजिकल रिझनिंग जो आपला युनिट आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त वेटेज असणारा हा युनिट आहे. यामध्ये नंबर अँड लेटर सीरीज हा चॅप्टर आपण आजच्या सेशनमध्ये सुरू करत आहोत. तर नंबर अँड लेटर सीरीजचे प्रश्न कसे असतात, आपल्याला त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय ट्रिक्स आहेत, या सर्व गोष्टी आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. येणाऱ्या महाराष्ट्र एमबीए सीईटी साठी आपण नवीन कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. एक्सपर्ट कडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. लाईव्ह सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. टॉपिक वाईज एमसीक्यूज तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला डिटेल एक सोल्युशन मिळेल आणि डिटेल स्टडी तुम्हाला करता येईल. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत तुम्हाला, जे की आपले पूर्ण युनिट्स आहेत त्यामध्ये कव्हर होतील. फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्याल, प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत वाढणार आहे. फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, यामध्ये याचं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही कुठेही केव्हाही कधीही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता. तर यासाठी नवीन बॅच जी आहे आपली 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. आजच एनरोल करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे नंबर सिरीजचा आहे. आपल्याला काही नंबर दिलेले असतात, तर एक शेवटी जो सिक्वेन्स आहे त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपल्याला दिसेल. मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्या ऑप्शन्स पैकी कुठला अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारला जातो, राईट. मग 2 दिलेला आहे, 6, 12, 20, 30, आणि मग इथे काय येईल. आता याला कसं विचारात घ्यायचंय, की अगोदर एक तर प्लस करायचंय, इंटू करायचंय, डिवाइड केलेलं आहे, काय केलेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. ठीक आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला करायची, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये फरक किती आहे, राईट. या ठिकाणी 4चा फरक आहे, करेक्ट. या ठिकाणी 6चा फरक आहे, या ठिकाणी 8चा फरक आहे, या ठिकाणी 10चा फरक आहे. ठीक आहे, समजते का. 2-2 ने वाढलेला आहे या ठिकाणी, है ना. 2 आणि 4 6, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, राईट. करेक्ट. 6 मध्ये 2 घातले 8 झाले. मग 8 आणि 12 20, बरोबर. 8 मध्ये 2 घातले 10, 20 आणि 10 30, बरोबर. आता याच्यामध्ये 2 घालायचे म्हणजे इथे किती येईल, 12. मग 30 आणि 12 किती होतात, तर 42 होतात. 42 आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन सी आपला एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. समजलं. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. बघा, आणखीन प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येईल. बघा पुढे, 5 15 45 135, किती, 5 15 45 135. आता इथे काय केलेलं आहे बघा, इथे बघायला गेलं तर आपल्याला 10चा आकडा आहे, इथे बघायला गेलं तर 30चा आकडा आहे, इथे बघायला गेलं तर खूपच मोठा अंतर आहे. तर आता इथे या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार नाही. मग इथे इंटू केलेला आहे का, म्हणजे गुणाकार केलेला आहे का, बघा. बरोबर आहे. 5 त्रिक 15, है ना. 15 त्रिक 45, असं उत्तर येते, येते ना. मग त्यासोबतच 45 ला 3 ने गुणलं तर 135 येतं. त्याचप्रमाणे तुम्ही 135 ला 3 ने गुणा, उत्तर काय येतं बघा. 135 गुणिले 3 जर केलं आपण, 3 15 ला 5, 7 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 ला 0, हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4, 405 आहे का ऑप्शन मध्ये, आहे. 405 समजलं. 405 याचं उत्तर येणार आहे. आता काही वेळा गुणाकार असू शकतो, काही वेळा बेरीज असू शकते, काही वेळा वजाबाकी असू शकते, काही वेळा भागाकार असू शकतो, काही वेळा संख्याचा वर्ग असू शकतो, है ना. काही असू शकतं. सो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. 1-2 संख्या आपल्याला कळली की पुढचं ऑटोमॅटिक कळायला लागतं. आता हे तर झाले आपले नंबर सिरीज. आता आपल्याला बघायचे अल्फाबेटिकल म्हणजेच लेटर सिरीज. ठीक आहे. आता काय काय दिलेलं आहे, BEHKN आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता यामध्ये हे सोपं असतं, लेटर सिरीज सोपं असतं, कारण यामध्ये आपल्याला फक्त काय म्हणतात त्याला, एक तर एक संख्या सोडून, दोन संख्या सोडून एक हा एक भाग असू शकतो, आणि दुसरा भाग म्हणजे यामध्ये आकडा जो आहे, 2च्या अंतराने आकडा, 3च्या अंतराने आकडा, है ना. किंवा असंही असू शकतं की बेक बे, है ना, बेदुनी 4, म्हणजे 4च्या गॅपने पुढचा अल्फाबेट,
बेट्रिक्स 6, 6च्या गॅपने पुढचा आकडा असंही असू शकतं. ठीक आहे. बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे बी. एकतर तुम्हाला काय करायचंय ABCD पटापट काढून घ्यायची आहे रफ पेपरवरती, बरोबर. ते काढलात तर व्यवस्थित जाईल. FGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. बघा आता बी दिलेला आहे, बी एक दिलेला आहे, त्यानंतर ई दिलेला आहे, राईट. त्यानंतर एच दिलेला आहे, राईट. त्यानंतर के दिलेला आहे, एन दिलेला आहे. समजते का? दोन दोन अल्फाबेटचे गॅप्स तुम्हाला बघायला मिळतील, है ना. आता इथेही दोन गॅप घ्या आणि पुढचा काय आहे क्यू आहे का ऑप्शन मध्ये? क्यू आहे. ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर असणार आहे. कळलं? ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे, कारण प्रत्येक अल्फाबेट मध्ये दोन दोनच्या गॅपने आपल्याला अल्फाबेट घ्यायचा आहे. मग एनच्या दोन गॅपने, है ना, ओ आणि पी हा काढला तर पुढचा येतो क्यू, आणि क्यू हे आपलं राईट आन्सर आहे. पुढे बघा ZWTQ आणि क्वेश्चन मार्क. आता आपल्याला अल्फाबेट्स लागतील, राईट. अल्फाबेट सोबत एक काम तुम्ही हे करू शकता की त्यांच्यासोबत नंबर सुद्धा तुम्ही लिहून घ्या तिथेच. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल, कारण काही वेळा आकडा जो आहे म्हणजे अंक जे आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला अल्फाबेटमध्ये डिफरन्स काढायला सांगतात. काढायला नाही सांगत, ऍक्च्युली तिथे दिलेला असतो, आपल्यालाच तो काढावा लागतो आणि राईट आन्सर पर्यंत पोचावं लागतं, राईट. त्यामुळे हे आकडे जर तुम्ही व्यवस्थितपणे काढून घ्याल तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. 26 अल्फाबेट बघा. आता ZWTQ पहिला तर घेतलेला आहे झेड, त्यानंतर डब्ल्यू, त्यानंतर टी आणि घेतलेला आहे क्यू. असं जर बघायला गेलं तर आपल्या दोन दोनच्या गॅपने दिसतोय, बरोबर. आणि तेच जर आपण अल्फाबेटिकल सोडून न्यूमरिकलने जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? 26, 25, 26 दिलेला आहे, 25, 24, 23, राईट. त्यानंतर 22, 21, 20 वा घेतलेला आहे, म्हणजेच 26 वा आकडा आपण घेतलेला आहे. जर -3 केलं तर किती होतं? 23 होतं. 23 वा आकडा कुठला आहे? डब्ल्यू. 23 मधून परत 3 गेले तर किती उरतात? 20 होतात. 20 वा आकडा कुठला आहे? टी, राईट. 20 मधून 3 जर गेले तर किती होतात? 17 होतात. 17 वा आकडा कुठला आहे? क्यू, राईट. मग त्याचप्रमाणे जर 17 मधून 3 आपण मायनस केले तर किती होतात? 14 होतात. 14 वा आकडा आहे एन. त्याचप्रमाणे अल्फाबेटिकल जर बघितलं तर 2च्या गॅपने बरोबर येतोय. ठीक आहे. मग एन जो आहे तो आपला राईट आन्सर असणार आहे. समजलं? सो हे महत्वाचं आहे, हे असायला पाहिजे. नंबर्स आणि अल्फाबेट्स दोन्ही काढलं तर सोयीस्कर ठरतं. आता हा प्रश्न बघा, न्यूमरिकल आहे. 3, 9, 27, 81 असं आकडा दिलेला आहे, इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. आता 3 आणि 9 याच्यामध्ये किती गॅप आहे? 6चा गॅप आहे. 27 आणि 9 मग हा गॅप थोडासा मोठा झालेला आहे, है ना. त्यामुळे इथे गुणाकार येईल असं करेक्ट आपल्याला दिसतं, सरळ सरळ दिसतं. कारण बघा 3 ला जर 3 ने गुणलं तर 9 येतं. ठीक आहे. 9 ला जर 3 ने गुणलं तर 27 येतं, बरोबर आहे. 27 ला 3 ने गुणलं तर किती येतं? 81 येतं. त्याचप्रमाणे जर आपण 81 ला 3 ने गुणलं तर काय होईल? 3 1 3, 3 8 24. आलं लक्षात? आन्सर आहे ऑप्शन बी, 243. आलं लक्षात? 3 ने गुणायचं आहे. बघा फरक कसा आलाय, है ना. 3च्या पाड्यामध्ये 9 येतं का? येतं. 9च्या पाड्यामध्ये 27 येतं? येतं. 27च्या पाड्यामध्ये 81 येतं. ठीक आहे. 81 गुणिले 3 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 न गुणलेलं हे आपल्याला दिसलं. त्यामुळे 81 ला सुद्धा आपण 3 ने गुणले तर आपल्याला उत्तर येतं 243. ठीक आहे. ठीक आहे. बघा अगोदर गॅपच बघायचा. गॅप जर खूप मोठा दिसत असेल तर सरळ गुणाकार किंवा बाकीच्या गोष्टीकडे वळायचंय, जास्त वेळ नाही घालायचा. ठीक आहे. 7, 14, 28, 56. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा. 7च्या पाड्यामध्ये 14 येतं का? येतं. 7ला कितीने गुणल्यानंतर 14 येतं? 2 ने. ठीक आहे. पुढे आहे 28, राईट. 14ला जर 2 ने गुणलं तर 28 येतं का?
येतं. राईट. याचा अर्थ असा आहे की बहुतेक प्रत्येक संख्येला 2 ने गुणलेलं आहे. 28 ला 2 ने गुणून बघा 56 येतं का? 38 16 ला 6 हातचा आला 1 बेदुने 4 आणि 5 56. ठीक आहे. आता 56 ला जर आपण 2 ने गुणलं तर काय येईल? बेसक 12 आणि 1 बेपंच 10 आणि 1 11 112. आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. आन्सर आहे सी 112. ठीक आहे. अगोदर गुणाकार करू बघा. संख्या मोठी असली की पहिला गुणाकार करायचा. लगेच आपल्याला उत्तर दिसून येतं. पुढे बघा 4 6 9 13 18 आणि क्वेश्चन मार्क असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. 4 6 9 13 18. आता गॅप किती आहे याच्यामध्ये? 2 चा गॅप आहे. 6 आणि 3 मध्ये 9 मध्ये कितीचा गॅप आहे? 3 चा गॅप आहे. ठीक आहे. 9 आणि 13 मध्ये कितीचा गॅप आहे? 4 चा गॅप आहे. 13 आणि 18 मध्ये 5 चा गॅप आहे. आता इथे 6 चा गॅप न जर संख्या बघितलं मग 18 प्लस 6 जर केलं तर किती होईल? 24 होईल. बरोबर. सो 24 हे आन्सर असणार आहे. गॅप छोटा असेल तर कंटिन्यू करायचं, मोठा असेल तर सोडून द्यायचं, गुणाकाराकडे वळायचं लगेच. ठीक आहे. बघा आता इथे 121 144 169 196. ठीक आहे. 121. आता असे तीन संख्या जर असले तर मोस्टली हे काय असतं? मोस्टली 90% चान्सेस असतात तीन अंकी संख्या मोठ्या असल्या तर हे कुठल्या ना कुठल्या संख्येचं वर्ग असतो. ठीक आहे. आणि आपल्याला त्यानुसार पुढे वळायचं असतं. अलग लक्षात. आता 121 कोणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. 144 12चा वर्ग आहे. 169 कोणाचा वर्ग आहे? 169 13चा वर्ग आहे. हा आहे 14चा वर्ग. बरोबर आहे की नाही? 14चा वर्ग आहे. मग 15चा वर्ग किती आहे? 15चा वर्ग किती आहे? 225. 225 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. आलं लक्षात? तीन अंकी संख्या असली तर मोस्ट ऑफ द टाइम तो कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्ग असतो आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला ओळखायचं असतं, नाहीतर आपल्याला पुढचा वर्ग कशाचा आहे हे ओळखायचं असतं. ठीक आहे. पुढे लेटर सिरीज आहे ACFJ आणि क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे. या ठिकाणी काय येईल? UTVS चारीपैकी काय येणार आहे? ठीक आहे. बघा अगोदर याच्यामध्ये काय फरक आहे बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर तर हे घ्यावं लागेल ABCD. ठीक आहे. यामध्ये A घेतलेला आहे, C घेतलेला आहे, F घेतलेला आहे, त्यानंतर J घेतलेला आहे आणि O घेतलेला आहे. ठीक आहे. गॅप किती आहे? 1 चा गॅप आहे. त्यानंतर इथे 1 2 2 चा गॅप आहे. पुढे 1 2 3 चा गॅप आहे. पुढे 1 2 3 4 चा गॅप आहे. समजते का? 1 चा गॅप, 2 चा गॅप, 3 चा गॅप, 4 चा गॅप, पुढे 5 चा गॅप असायला पाहिजे. मग इथून पुढे 5 मोजा बरं. 1 2 3 4 आणि 5 U. ठीक आहे. ऑप्शन ए U हे करेक्ट आन्सर आहे. U ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. कारण का इथे आपण जेव्हा अल्फाबेट असं आपण काढून घेतो तेव्हाच आपल्याला हे सोपं जाणार आहे. अदरवाईज आपण एक एक मोजत बसलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे हे अगोदरच काढून घ्याल तर बेस्ट होईल रफ जागेमध्ये. आलं लक्षात? प्रत्येक ठिकाणी सिक्वेन्सली गॅप घेतलेला आहे या ठिकाणी है ना. 1 2 3 4 चा गॅप घेतलाय, पुढे 5 च्या गॅपने आपल्याला यू आन्सर आलेला आहे. ZXUQ आणि क्वेश्चन मार्क त्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स लागतील. काय काय घेतले बघा. Z घेतलेला आहे, X घेतलेला आहे, U घेतलेला आहे, त्यानंतर Q घेतलेला आहे आणि पुढे काय असणार आहे? गॅप किती आहे? 1, त्यानंतर इथे 2, त्यानंतर इथे 1 2 3. आता पुढे 4 च्या गॅपने घेऊया का आपण? 1 2 3 आणि 4 च्या गॅपने L यायला पाहिजे. L आहे का? आहे. ठीक आहे. L ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे. बघा ज्या ज्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत प्रश्नामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारणार नाहीत. गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो. कारण याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतात आणि अशाच टेक्निक्स वापरून तुम्ही उत्तर लिहायचे आहेत, द्यायचे आहेत. ठीक आहे. कारण ABCD हे अगोदर जर तुम्ही काढून घ्याल तर तुम्हाला सोपं जाणार आहे यामध्ये गॅप ओळखायला. मग तो गॅप कशाने आलाय? बेरीजने आलाय, वजाबाकीने आलाय, गुणाकाराने आलाय की भागाकाराने आलाय की कशाचा वर्ग आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. ठीक आहे. सो हे टेक्निक्स वापरा, तुम्हाला सोपं जाईल.
सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. हॅव अ ग्रेट डे.